नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. एक नवीन अपडेट आपल्यासोबत शेअर करणार आहे. महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाचा शासन निर्णय आहे 1 जानेवारी 2026चा. प्राथमिक शिक्षकांकरिता शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्याबाबत. तर या शासन निर्णयाचे काही संदर्भ दिलेले आहेत. शालेय शिक्षण विभागाचा 13 फेब्रुवारी 2013चा शासन निर्णय आहे. 3 ऑक्टोबर 2013चा आदिवासी विकासचा शासन निर्णय आहे आणि 25 सप्टेंबर 2017चा शासन निर्णय आदिवासी विकास विभागाचा आहे. RTEच्या अनुषंगाने 1 एप्रिल 2000 पासून RTE लागू करण्यात आला आणि केंद्र शासनाने 31 मार्च 2010च्या अधिसूचनेद्वारे शिक्षक पदावर पात्रता आणि सेवासरती ठरवण्यासाठी कलम 23 नुसार NCTE यांनी शैक्षणिक प्राधिकरण म्हणून 23 ऑगस्ट 2010 आणि 19 जुलै 2011ला अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यानुसार 1ली ते 8वीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता निश्चित केली आणि सोबतच शिक्षक पात्रता परीक्षा TET सुद्धा अनिवार्य केली. त्या अनुषंगाने सदर अधिनियमातील तरतुदी प्राथमिक शिक्षकांकरता इयत्ता 1ली ते 8वीसाठी लागू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 13/2/13ला शासन निर्णय निर्गमित केला आहे. सदर शासन निर्णयाच्या धर्तीवर आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल यामधील शिक्षकांना शासन निर्णय दिनांक 3 ऑक्टोबर 2013 अन्वये किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता आणि शिक्षक पात्रता परीक्षा TET अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच संदर्भ क्रमांक 3 म्हणजे 3 ऑक्टोबर 2013चा शासन निर्णय ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत म्हणजेच 1 जानेवारी 2026पर्यंत राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा आणि केंद्रीय आश्रमशाळा व एकलव्य रेसिडेन्शियल स्कूल या शाळांमध्ये नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांपैकी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET प्रथम 3 संधीत उत्तीर्ण होणे बंधनकारक करण्यात आलं आहे. या शासन निर्णयानुसार 3 संधी देण्यात आलेल्या आहेत. यात सोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या सिव्हिल अपीलचा आपण संदर्भ या ठिकाणी दिलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णयानुसार प्रस्तुत शासन पत्रकानुसार शासन असा निर्णय घेत आहे की राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली स्वयंसेवी संस्थाद्वारे संचलित अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षण हमी कायदा 2009 लागू होण्यापूर्वी नियुक्त केलेल्या आणि सेवानिवृत्तीसाठी 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या शिक्षकांच्या बाबतीत त्यांना सेवेत राहण्यासाठी 2 वर्षाच्या आत म्हणजेच 1 सप्टेंबर 2027 पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे. हे स्वयंस्पष्ट या ठिकाणी केलेलं आहे की RTE लागू होण्यापूर्वी जे शिक्षक नियुक्त आहेत आणि ज्यांना सेवानिवृत्तीला 5 वर्षापेक्षा जास्त कालावधी आहे यांनासुद्धा 2 वर्षाच्या TET उत्तीर्ण बंधनकारक करण्यात आलेलं आहे. उपरोक्त नमूद केल्यानुसार अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण झाले नाहीत तर त्यांच्या सेवा समाप्त करण्यात याव्यात असे नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर यापुढे राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व अनुदानित आश्रमशाळा या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या नियुक्तीसमयी 1ली ते 8वीसाठी शिक्षक पात्रता परीक्षा TET उत्तीर्ण उमेदवारांचीच निवड करण्यात यावी. शिक्षक पात्रता TET उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद कंत्राटी स्वरूपात शैक्षणिक सत्र समाप्त होईपर्यंतच भरण्यात यावे. अशा प्रकारे नियुक्त कंत्राटी शिक्षकास शासनाकडून कोणतेही आर्थिक अनुदान व सेवाविषयक लाभ मिळणार नसून त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सत्र समाप्तीपर्यंत कंत्राटी स्वरूपात भरण्यात यावे आणि कंत्राटी नियुक्तीवरील वेतनाचा खर्च संबंधित संस्थेने स्वनिधीतून भागवावा असे म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या उमेदवारास प्राथमिक शिक्षक शेवट पदावर नियुक्ती देण्यात येऊ नये असे यात म्हटलेलं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे. तर हा शासन निर्णय आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.